डायरेक्ट सेलिंग आणि नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय, थोडासा हा विषय समजून घेऊ. बऱ्याच लोकांना माहित नाही नेटवर्क मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय. तर डायरेक्ट सेलिंग नेटवर्क मार्केटिंग म्हणजे दुसरं काही नाही, नॉर्मल बिझनेस मॉडेल आहे. आता बिझनेस मॉडेल तिथं दिसत नाहीये. आता सगळ्यात वरती काय लिहिले, हा बिझनेस कसा चालतो. सगळ्यात वरती लिहिले मॅन्युफॅक्चरिंग, बरोबर. किंवा थोडंसं बोर्ड पुढे गेला, दिसतंय का, दिसतंय. हा, सगळ्यात वरती कोण आहे, मॅन्युफॅक्चरिंग. आणि सगळ्यात खाली कोण आहे, कस्टमर. म्हणजे कुठल्याही कंपनीमध्ये कुठली एक कंपनी असते जी प्रोडक्ट बनवते आणि विकत घेणारा कोण असतो, कस्टमर असतो. उदाहरण जर बघितलं तर एखादं लक्स उदाहरण घेऊ शकतो आपण. मॅन्युफॅक्चरिंग किती रुपयाला होतो, आपल्याला कितीला मिळतो, डव कितीला मिळतो, 70 रुपयाला डव साबण मिळतो. तुम्हाला काय वाटतं, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट त्याची 70 रुपये असेल, किती रुपयाला बनत असेल, 40 ला पण नाही बनत, 15 ते 20 रुपयाला सोप बनतो विथ कंपनी प्रॉफिट. विथ कंपनी प्रॉफिट 10 ते 15 रुपयाला सोप बनतो. तो सोप आपण किती रुपयाला विकत घेतो, 70 रुपयाला विकत घेतो. त्याचं कारण आहे, आपण कुठं घेतो, डायरेक्ट कंपनी जातो का आपण कुठून घेतो, आपल्या शेजारी जो दुकानदार आहे त्याच्याकडून घेतो. म्हणजे कोण, रिटेलर कडून घेतो. आता रिटेलरच्या घरी तरी प्लांट आहे का, तो कोणाकडून घेतो, सप्लायर कडून घेतो, होलसेलर कडून घेतो. होलसेलर वाला डीलर कडून घेतो, डीलर घेतो डिस्ट्रीब्युटर कडून, आणि डिस्ट्रीब्युटर घेतो कॅरी फॉरवर्ड एजंट कडून. म्हणजे काय, तर ही एक सप्लाय चेन आहे ज्याच्या मार्फत तुम्हाला हे प्रोडक्ट अवेलेबल होतं. आता मला एक सांगा, हे सगळे फ्री मध्ये प्रोडक्ट हे करतात, दुकानदार तुम्हाला फ्री मध्ये, दुकानदाराचं काही मार्जिन असतं,